मित्रांनो, फिलिपिन्स नंतर आता व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळानं थैमान घातलेलं आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे. जिथे नजर जाईल तिथे फक्त विनाशच दिसतोय. काय तिथली सध्याची परिस्थिती आहे आणि या वादळाची इंटेन्सिटी काय होती आणि किती लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याचबाबत सखोल सविस्तर माहिती पटकन या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर फिलिपिन्समध्ये हा कलमेगी वादळ आलेला होता. तिथं थैमान घातलं. जवळजवळ 200 लोकांचा मृत्यू फिलिपिन्समध्ये झाला. त्यानंतर फिलिपिन्समध्ये सध्याच्या स्थितीमध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आली. त्यानंतर हे वादळ धडकलं व्हिएतनाममध्ये. व्हिएतनाममध्ये या वादळानं थैमान घातलं. अक्षरशः आपण पाहतोय गाड्या वाहून जात आहेत, लोकांच्या घरात पाणी शिरतंय. लोक जीव वाचवण्यासाठी शक्य ती जी काही धावपळ करावी लागते ती प्रत्येक जण तिथे करताना दिसतोय. तर आत्तापर्यंत व्हिएतनाममध्ये आलेल्या सर्वात शक्तिशाली वादळापैकी एक हे वादळ असल्याचं बोललं जात आहे, ज्याची इंटेन्सिटी इतकी होती की 149 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं इथं वारे वाहताना दिसत आहेत. कशा प्रकारे इथं वारे वेगानं वाहत आहेत की एका बिल्डिंगची ही काच आहे जी आपण पाहतोय त्या वादळाच्या याच्यामध्ये वाहून जाती आहे. हा माणूस देखील वाऱ्याच्या वेगानं एका भिंतीवर जाऊन आदळला. तीही दृश्य आपण सोशल मीडियावर पाहतोय. व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे की सध्या नुकसान किती झालं आहे त्याचं ऑडिट केलं जात आहे. मात्र आपण पाहतोय या व्हिडिओजमध्ये जिथे नजर जाईल तिथले प्रत्येक घर हे आता कोसळलेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. एकही घर तिथे शिल्लक राहिलेलं नाही आहे. जवळजवळ 2600 घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे आणि 57 घरं पूर्णपणे कोसळली आहेत. 2400हून अधिक घरं आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे, जी वाहून गेलेली आहेत. आणि याबाबत काही लोकांचा मृत्यू झालेला आहे. जवळजवळ तोही आकडा शेकडोच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. असं बोललं जाते की 150 ते 200 जण यात मृत्युमुखी पडलेले आहेत आणि काही जण आहेत जे जखमी आहेत. उघड्यावर झोपण्याची वेळ इथल्या लोकांना आलेली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला फिलिपिन्समध्ये कलमेगीनं कहर केला आणि तिथे भूस्खलन झालं, भूकंपही आले. त्यानंतर तिथे 200 जणांचा मृत्यू, 135 लोक अद्यापही तिथे बेपत्ता आहेत. आणि शास्त्रज्ञांनी असा इशारा दिलेला आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आग्नेय आशियामध्ये वादळे आणि पाऊस पडतो आहे, ज्यामुळे हा विनाश होतो आहे. तर यामुळे आता आणखी मृतांचा आकडा वाढू शकतो आणि जखमींची संख्या देखील यातून कळेल. मात्र नुकसानीचं ऑडिट पूर्ण झाल्यानंतर याबाबतची अधिक सखोल माहिती मिळणार आहे. आणि याबाबत शास्त्रज्ञ देखील शोध लावत आहेत की इतक्या मोठ्या प्रमाणात हे वादळ इथे कसं आलं आणि त्याचं नियोजनसुद्धा या देशाला करता आलं नाही. असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.